जन्मामध्ये मनुष्याच्या चुका झाल्या पाहिजे. चूक झाली आणि कबूल केली तर सुधरतो, आणि चूक कबूलच नाही केली तर आयुष्यभर सुधरत नाही महाराज. हे ध्यानात द्यायचं कधी बी. महायोग पिठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुम इंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या. हनुमंताचं मंदिर आहे का? शरण शरणजी हनुमंत शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्या त्या वाटा मज दावव्या सुबटा. संत सम्राट भगवान विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, राग ऋषी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संत मांदियाळी आणि आपला आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा, पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या अद्भुत अलौकिक असीम अहेतुकी दयेने या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचा आज उपांत्य दिवस आहे. आणि उपांत्य दिवसाच्या शिवेकाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि अभंगामध्ये महाराज मागणी करतात. आपणही देवाकडे मागतो आणि संतही मागतात. कारण संत जे मागतात आणि आपलं मागणं जे आहे, संताचं मागणं आहे नाशवान वस्तूचा त्याग, हिचे हातूनी सोडवा. कारण आता मज देवा हिचे हातूनी सोडवा.
कारण हिच्या हातातून सुटलं तरच काही गती आहे. आता तिचं नाव नाही सांगितलं, अज्ञान आहे का, माया आहे का, काम आहे का, क्रोध आहे, असं काही कशाचा उच्चार केलेला नाही. पण हिच्या हातून सोडवा, कारण हिच्या हातून सुटला तरच काहीतरी आपल्या पदरात पडन. आणि हिच्या हातून जर सुटला नाही तर मग संसार करूनही काही पदरात नाही, आणि आम्ही कीर्तन कथा सांगूनही पदरात नाही महाराज. कारण ती कशी आहे, पाठीमागं चिटकून आहे. कुठं लागली ती लाशी, पाठी लागली आहे लाशी. लाशी म्हणजे कशाला म्हणतात लाशी? पहिले जुन्या काळात म्हणायचे लाव आली लाव, आणि लावाने आमचा पाहुणा किंवा आमचा भाऊ मारला, पाठ गेला आणि तिकडंच मेला. अशा घटना घडायच्या. आता तुम्ही तुमच्या काळात नाही झालं ते, पण आम्ही थोडं थोडं ऐकलेलं आहे ते. म्हणजे लाव म्हणजे पिशाच, थोडक्यात सांगायचं म्हणजे भूत. आणि मग इच्छा ती आहे जैशी तशी, मग तिला जशी इच्छा होईल तसं करते ती, का आपल्या मनावर करते? मग नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात फेडा आता पांग. काय करा, माझा पांग फेडा. कारण कसं फेडता येईल? अंगी लपवून अंग. कुठं लपवायचं अंग? अंगामध्ये. कोणाच्या कोणाकडे मागणी करतात? ईश्वराकडं. कारण ब्रह्माकडे तर काय मागणी करता येत नाही, म्हणून ईश्वराकडे मागणी करतात. दुजे नेने तुका. काय म्हणतात? दुजे नेने तुका. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजाला एक भगवान सोडून दुसरं काहीही माहीत नाही, आणि आपल्याला एक भगवान सोडून सगळं माहिती आहे. आपण रामेश्वर पासून तर कुठपर्यंत जातो? बद्रीनारायणपर्यंत जातो, आहे का नाही? इकडून गंगासागरवरून निघाले तर इकडे द्वारकेपर्यंत जातो. मग सगळे देव माहिती आहेत, पण नेमका देव माहित नाही. आणि तो देव कोण आहे? तर महाराज पंढरीश पांडुरंग आहे. मग अशा भगवंताकड जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा मागणी करतात की पाठी लागली लाशी. तुमच्या पाठी माग आहे आणि आमच्याही पाठी माग आहे. आमची काही निघाली नाही आणि निघण्याची शक्यता नाही, कारण आम्ही कशाने जगत आहोत? कीर्तनाला तरी कशाने आलोत? लाशी म्हणजे इच्छा. लाशी काल्यानं म्हणलं इच्छा. महाराज 13व्या अध्यायाचं चिंतन करत असताना 20व्या श्लोकावरचे बाबासाहेब महाराज तिथं इच्छा बुद्धी ह्या दोघींनी मिळून अहंकारला साथी केलं. कोणाला साथी केलं? साथी. आणि अहंकारला साथी केलं. मग अहंकारापासून हे गुण, 3 गुण, आणि हे सगळं जगत कशात आहे? त्रिगुणात्मक आहे. मग आता आपला परमार्थ कशात चालू आहे बुवा? कितवं वर्ष जगन्नाथ बा कुठे गेले? सप्त्याला किती वर्ष आहेत? 15 वर्ष झाले. हा, कसं का व्हाय ना बुवा, 12 का व्हाय ना, राहिले 15, आपले कमी धरू आपण. मग आपल्याला जीवनामध्ये परमार्थाचं काय कळलं पाहिजे? वर्म कळलं पाहिजे. कारण 3 गोष्टी दुर्लभ आहेत. ध्यानात घ्या, 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत. एक, नरदेह प्राप्त होणं हे दुर्लभ आहे. कशात म्हणलं? नरदेह दुर्लभ जाणारी, नरदेह दुर्लभ
तुम्ही वाजूदेव वाजूदेव म्हणा, तुम्ही वाजूदेव वाजूदेव म्हणा, तुम्ही वाजूदेव वाजूदेव म्हणा, तुम्ही वाजूदेव वाजूदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय आहे? नरदेह दुर्लभ आहे. मग दुर्लभ असलेल्या नरदेहाची आपल्याला काही किंमत आहे का? सांगा बाबा, कुणी वर हात करून. आमच्या सगट. कारण आम्ही जे फिरतो ते देव भेटण्यासाठी नाही. तुम्ही देव भेटण्यासाठी आलेत का? तुम्ही देव भेटावं म्हणून सप्ताह चालू केला का? बोला. म्हणजे आपला उद्देशच देव भेटावं म्हणून नाही. आता यांना पाहिजे पुण्य, बरोबर आहे का नाही? गावकरी मंडळी बोला जा. काय पाहिजे तुम्हाला? पुण्य पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? पाकिट पाहिजे. मग आम्ही मोकळे आहेत का यायला? नाही. आणि तुम्ही पुन्हा आम्हाला ज्ञान सांगता की तसं कसं येईन महाराज, त्याला काहीतरी दिलंच पाहिजे. द्या ना बाबा, चांगली गोष्ट आहे, द्या. म्हणजे आपल्याला देव भेटावा हे आपलं अंतःकरणामध्ये उद्देशच नाही, तर त्याची प्राप्ती होईल का राजा? हो सांगा मला. आणि होत असेल तर मला सांगा, मलाही तरी कळन बा, तुमच्यामुळं मला तरी कळन. महाराज, हा आपल्या जीवनामधला भ्रम आहे महाराज. आपण सगळे देहाला सत्य मानणारे आहोत. कशाला सत्य मानणारे आहोत? देहाला सत्य मानणारे आहोत. मग देहाला सत्य मानणाराला किती परमार्थ करा किंवा संसार करा, काहीही फरक नाही. संसारामध्ये अधर्म होईल, त्याच्याकडून अधर्म होईल, पण त्याचं पापच सामान्य होईल. पण परमार्थामध्ये येऊन जर पाप केलं तर महाराज ते कल्पांतापर्यंत फिटत नाही, असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात. तुम्ही वाचून बघा आणि मला उद्या सांगा तुम्ही खोटं बोलले म्हणून. म्हणजे आपल्याला नरदेह दुर्लभ आहे, पण नरदेह दुर्लभ असूनही आपल्याला त्याच्याविषयी काही आहे का? नाही महाराज. मग त्याच्यामध्ये नरदेह दुर्लभ जा ना, शतवर्षाची गणना म्हणजे किती आहे? आपल्याला 100. मग 100 म्हणलं की आम्ही लगेच अल्प आयुष्य मानव देऊ, लगेच प्रमाण तुम्ही ठक काही नाही. काय? शतवर्षाची गणना, अल्प आयुष्य मानव देवी, शतगणिल तर अर्ध रात्र खाई. मग अर्ध झोपीत गेलं, काही बालपणात गेलं, काही तरुणपणात गेलं, काय राहिलं बुवा? फक्त हिशोब करा. कोणाला काही म्हणायचं नाही, आपण आपला हिशोब करायचा. दुसऱ्याचा हिशोब करायचा नाही, आपण आपला हिशोब करायचा. खरंच आपण परमार्थ करून नेमकं काय प्राप्त केलं? कारण ज्या ठिकाणी महाराज आपली पुरुष मंडळीची एवढी उदासीनता आहे आणि तरुण मंडळी मंडपात येत नाही, हे आपलं धर्माच्या बाजूने ही उदासीनता निश्चित अधोगतीकडे नेणारी आहे, हे लक्षात घ्या. तरुण मंडळी मोबाईल मध्ये दंग आहे. काय पाहतात ते आता सध्या? YouTube पाहतात. का पाहतात? कारण तुम्ही जबाबदारी आहे, तुम्ही संस्कार लावले का बाबा? संस्कार लावणं हे ज्येष्ठाचं काम असतं. आई वडील यांचं काम असतं की आपल्या मुलाला संस्कार लावा. मग मला सांगा, इथले जेवढे पुरुष मंडळी आहे ज्यांचे बाप अजून चांगले आहेत, जिवंत आहेत, कोण कोण आई बापाचं दर्शन घेते? वर हात करा बरं. रोज हा, दसऱ्याला आणि दिवाळीला नाही. घेते का कोणी? बरं, महिला मंडळी आहे,
महिला मंडळीला विचारतो मी की पती हा तिचा परमेश्वर आहे, मग त्या तरी पतीचं दर्शन घेत्या का रोज? वर हात करा. रोज? हा, आमच्यासारखे बो आल्यावर मग रांगीत आल्यावर पडावं लागतं. म्हणजे आपण धर्मापासून कोसो दूर चालला आहोत. आणि जोपर्यंत आपल्याला धर्माचं आचरण होणार नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थामधलं काहीही सापडणार नाही. आणि कुणी म्हणत असलं सापडतं तर त्याचे दाखवून दिलं तर मी त्याचं राहिलेलं आयुष्य त्याच्या सेवेत घालायला तयार आहे. काय शिकलं, काय सांगितलं? अर्जुनाला ज्या वेळेस युद्धामध्ये पहिल्या अध्यायामध्ये भगवान काही बोलले नाही, अर्जुन बोलत राहिला एकटा, त्याला काहीही उत्तर दिलं नाही. मग दुसऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेस त्यांनी शरणागती स्वीकारली, कार्पण्य दोष पहत स्वभावा प्रच्छामि त्वाम धर्म समूढ चेता यस्र यस्या निशितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम साधिमाम त्वाम प्रपन्न. मी तुझा शिष्य झालो. महाराज तिथून पुढे सांगायला सुरुवात केली 11व्या श्लोकापासून. पण ते ओघाने सांख्ययोग सांगितला तिथं. आणि सांख्ययोग सांगितल्यानंतर ज्या वेळेस 3रा अध्याय सुरू होतो आणि तो देवाला म्हणतो, अरे देवा तुला लाज कशी वाटत नाही, तू असं मला माघोर कर्मामध्ये का घालतोस? ज्ञानेश्वरी वाचताना जगन्नाथ भाऊ वाचायची ज्ञानेश्वरी, ध्यान म्हशीकडे का मग? असं चालत नाही. आता पोरं मोठे झालेत, करते झालेत, लग्न झालेत, नातू झाले, आपण अलिप्त व्हावा, त्याच्यापासून बाजूला राहावा, त्यांचा कारभार त्यांच्या हातात द्यावा आणि आपलं चिंतन करत राहा. महाराज हा खरा धर्म आहे. ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यास 4 आश्रम सांगितले. ते जाणं आता वानप्रस्थात, त्यांनाच म्हणून नाही सगळ्याला सांगतो. तुम्हाला वाटतं पोरग काहीतरी करीन, अरे त्याच्या नशिबात असलं तर तुम्हाला उलथ पालथही करीन, बाकीचं तर सगळंच करीन, पण तुम्हाला सुद्धा उलथ पालथ करीन. मग असं असतानाही आपण आपल्याकडं पाहतो का? आपल्याला वाटतं आम्ही परमार्थ करतो, असं वाटतं का नाही? पण मला सांगा, परमार्थ करणं आणि वर्म समजणं, मग काय जीवाला जीवपणा कशामुळं आला हे कळावा. बंधन कळलं तर सोडता येईल. बंधन कळलं का? बंधन कळलं पाहिजे. कशामुळं बंधन आहे? आणि बंधन नाही कळलं तर किती दिवस घाण्याच्या बैलासारखा चलत राहिला तर तसाच राहीन. दुपारा सोडा तरी तिथंच, संध्याकाळी सोडा तरी तिथंच. म्हणून काय कळलं पाहिजे? वर्म कळलं पाहिजे. महाराज अशी अंतकरणामध्ये तळतळ येते, रडायला येतं की संतांनी आपल्याला काय सांगितलं, देवानी काय सांगितलं आणि आपण करतोत काय. याचा कधी आपण विचार करणार आहात का? ज्यांना नास्तिक ठरवलं शास्त्रकारांनी, काय ठरवलं? नास्तिक ठरवलं महाराज. त्यांच्यात सुद्धा असा व्यवहार होत नाही महाराज. मग आपण तर आस्तिक आहोत, देवाचे भक्त आहोत, मग आपण कसं वागायला पाहिजे? पतिव्रता म्हणून घ्यायचं म्हटलं तर पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. अनायसे कुठं भेटते ती? अनायसे आत्महिता भेटायची ती. तिचा नवरा जरी बेवडा असन महाराज, पण तिने पतिव्रतेचा धर्म पाळला असन. पतिव्रताने आणि काठी तुटे आणि काठी तुटे
पती. आता आम्ही माळे घातल्यात, 2 आहेत महाराज. एक मोठी चांगली टपू आणि थोडी मध्यम आहे, लांबून दिसली पाहिजे. पण आम्ही त्या भगवंताला शरण आहोत का महाराज? आणि आम्ही शरण नसन तर आम्ही कोण आहेत मग? वेश्या आहेत महाराज, वेश्या. जी आपल्या पतीला सोडून जी व्यवहार करती तिला काय म्हणतात तुमच्याकडं? वेश्या. मग आपण कुठं मोडतो तर आम्ही सांगा. म्हणजे असा हा दुर्लभ नरदेह भेटला आणि त्या दुर्लभ नरदेहाचं महाराज आपल्याला काहीही किंमत कळली नाही. आणि किंमत कळन तर महाराज जीव वायाला जाणार नाही, जीव ब्रह्मस्वरूप होईल. मग आपल्याला पारायणाला बसा वाटतं का? पुरुष मंडळीला नाही. किती लोक पारायणाला बसले जगन्नाथ महाराज? पुरुष मंडळी, मुलीची संख्या. मग बाजाराची पिशवी मुलीच्या हातात देता का बाबा? का तुमच्या नाही त्या देता का? का देत नाही पोरांच्या हातात? म्हणजे पारायणाला पोरं चालते आणि बाजाराला तुम्ही जाता शहाणे. महाराज हा विचार आपण कुठंतरी केला पाहिजे. पुरुष मंडळीचं काम आहे परमार्थ करणं. कोणाचं काम आहे? पुरुष मंडळीचं काम आहे महाराज. मग ज्या अर्थी तुम्ही पारायणालाच बसत नाही त्या अर्थी तुम्ही देवपूजा तरी कशी करणार? देवाची तुमची कधी गाठ आहे का? मग महिला मंडळी आहेच, परतभर पाणी, परत मुठीन घागरभर पाणी, भडभड भडभड सगळे देव गंगा जमुना एकदाच बुडीले काढेवर. मग जर भगवंताची सेवा नाही केली, मला सांगा बाबा, तुमचे मुलं आहेत ह्याच गावचे का तुम्ही? महाराज हा बोरकिनीचे आहेत का? बरं बरं बरं. ते मोठ्याल्या महाराजाच्या गावचे माहिती आहे मला, सगळं माहिती आहे. ते मोठ्याल्या महाराजाच्या गावचे म्हणलं मी तुम्हाला. मला सांगा, तुम्हाला तुमचा मुलगा मानणारा आवडतो का ऐकणारा? हा बरं बरं बरं, काय हरकत नाही, चुकू द्या. मी पहिलं सांगितलं, चुकलं तर सुधरत असतं आणि चुकलं न गप्प बसलं तर केव्हा सुधरत नसतं. चुकू द्या. नरदे आम्ही चुकतोच ना. आम्ही म्हणजे काय लय शहाणे थोडेच कंबर बांधलं म्हणून अजाबात मानत नाही तसं काही. म्हणजे आपल्याला कोणता मुलगा आवडतो? मानणारा का ऐकणारा? बोला बोला. हा ऐकणारा, ऐकणारा मुलगा असावा. बरोबर. पत्नी मानणारी का ऐकणारी? ऐकणारी. सुना ऐकणाऱ्या का मानणाऱ्या? म्हणजे तुम्हाला सगळे ऐकणारे असा वाटतात. बरोबर. ही इच्छा तुमची रीतसर आहे. मला सांगा, तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकता बरं? तुमच्या मुलाला, तुमच्या पत्नीला, तुमच्या सुनाला पोट गच्च झालं तर तुम्ही काय करू शकता? तुमच्याकडे शक्ती का कोणती? मग तुमच्याकडे कुठलीही शक्ती नसताना तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर ही माझी एवढी सत्ता आहे आणि त्यांना धाकात धरता. हा न्याय आहे का अन्याय? बोला. आणि ज्या देवाने आपल्याला काय दिलं नाही महाराज, काय दिलं नाही? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, बोलाया वचन, बोलाया वचन, थोडे से नारायण, थोडे से नारायण, असे जीवन भव
आता इंद्रिय आहेत, शरीर आहे, पण प्राण नाही. काय करता येत? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण, गायन गुण तयाच. अरे त्यांनी जीव दानात दिला. कशासाठी दिला? देवी दिला हा भजना, देवी दिला हा भजना. देवानी देह भजन करण्यासाठी. आता आपण भजन नाही करीत का? करतो. आता तुम्ही भजन करता, मी भजनच करतो ना. बोलतो म्हणजे भजनच करतो. पण भजन करण्याचा उद्देश कुठं? उद्देश. आता भजन कशाला म्हणलं? नाथ महाराज अनेक प्रकारचे वावे आहेत. नाही, निर्विकल्प स्वधर्म आचरण, या नाव माझे शुद्ध भजन. तेने होऊन या प्रसन्न, मी विवेक वैराग्य ज्ञान भक्ताशी दे. कशाला भजन म्हणलं? नैष्कर्म स्वधर्म आचरण. मग कीर्तन करणं अवधानाने आमच्या वाट्याला आलं. हे काय जात नाही, अवधानाने आमच्या वाट्याला आलं. मग कीर्तन करा आणि कीर्तन करावं. मग जसं संतांनी सांगितलं तेवढ्या पुरतं तरी तिथं आचरण करणं गरजेचं आहे. आणि आम्हीच आचरणात नाही आणलं तर तुम्ही कसे आणता ना भाऊ? तुम्ही 500चे मालक आणि आम्ही 5000चे मालक. मग आचरण नसन तर धर्म झाला का देव? नैष्कर्म झालं का? नाही झालं. मग त्याला देव भेटन का? त्याला वैराग्य विवेक काही उत्पन्न होईन का? हा सरळ सरळ प्रश्न आहे. हे तुमच्या ध्यानात येणाऱ्या गोष्टी आहेत. मग असं जर करून असा एवढा नरदेह दुर्लभ असणारा आपल्याला प्राप्त झाला. मग त्या नरदेहाची आपल्याला काही किंमत आहे गावकरी मंडळी? कारण का आपल्याला पारायणाला बसू वाटत नाही? अरे सप्ताह हा वर्षातून एकदा असतो किंवा काही गावात 2 होतात. मग वर्षातून एक वेळेस असन तर महाराज तो सप्ताह संपूर्ण गावकऱ्यांनी दीपावली सारखा साजरा केला पाहिजे. पण आता काय नाईलाजे काही म्हणतेत करायचं. हे घी 100-500 रुपये होय बाजूला. म्हणजे आस्था आहे का त्याच्याविषयी? अजिबात अनास्था. आणि जर एखादा आमदार खासदार जर ह्या गावात येणार असन तर महाराज कुठून रांगोळ्या काढता तुम्ही?
कुठून झेंडे लावता? का नाही करीत? बोला गावकरी मंडळी, करता का नाही? काय देतं तुम्हाला देव? अरे काही द्यायचा धंदाच नाही त्यांचा, काही घ्यायचा धंदा आहे. ते काहीही देऊ शकत. मग अशा विषयाच्या नादी लागून, विषयाच्या लोभाने आपलं जीवन आपण बर्बाद करतो महाराज. मग नरदेह दुर्लभ असूनही त्याचा काही फायदा झाला का? नाही झाला. दुसरा अजून एक काय? भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. मग तुम्हाला, आपल्याला, आम्हाला कुठं नरदेह मिळाला? भरतखंडा म्हणजे भारतामध्ये. भारतामध्ये मिळाला का? महाराष्ट्रात मिळाला. महाराष्ट्रात मिळाला का महाराज? मराठवाड्यात मिळाला. मग आपण रोज म्हणतो हा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घे. पण दास कोणला म्हणते? आम्ही दासात बसत नाही, दासीत सुद्धा बसत नाहीत महाराज. मग असा हा नरदेह आपल्याला मराठवाड्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याची ही काही आपल्याला किंमत नाही. मग कुठं गेलं हे सगळं? विषयामध्ये गेलं. पैसे कशाला लागतात आपल्याला? विषयाला. मग कोणता का व्हायना, 5 विषयापैकी कुठला तरी विषय कोणला न असतोच. मग पंचविषयामध्ये हा आपला संसारही गेला महाराजांन, परमार्थही गेला. मग असे विषयामध्ये भुललेले, विषयवाडी बोलले दिवा, विषयवाडी बोलले दिवा, आता याची कोण करील दिवा, आता याची कोण करील दिवा, नारायणे उपदे भाव, नारायणे उपदे भाव, बावली भाव नरदेह, विषये ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेहा. आता आम्ही जरी कीर्तन करत असन तरी भगवंताशी अनुसंधान आहे का? पत्नी माहेराला गेली तरी कोणाचं चिंतन करते बाबा? हा बोला बोला, बोरकिनीवाले नवऱ्याचं चिंतन करते का नाही? मग पांडुरंग आपला नवरा हे मालक आहे महाराज, त्याचं चिंतन आहे का आमच्यात आज? कोणाच पाहिजे? माझे अनुसंधाने विन, जो करी पूजा जप ध्यान अनुष्ठान, ते अवघेची अधर्म जाण, ते भजन पवित्र नव्हे. काय लागत बाबासाहेब महाराज? अनुसंधान लागतं. मग प्रपंचातही पती पत्नीचं अनुसंधान असन तर संसार गोड चालतो. काय चालतो? गोड चालतो. मुलाचं, सुनाचं, सासू सासऱ्याचं अनुसंधान असन तर महाराज ते घर गोकुळासारखं राहतं. आणि पती पत्नीतच जर अनुसंधान नसन तर महाराज गोकुळ काय, कुळ सुद्धा शिल्लक राहत नाही महाराज. म्हणून काय लागतं? अनुसंधान. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुर्लभ असा असणारा हा नरदेह कुठं प्राप्त झाला? भारतामध्ये, भरतखंडामध्ये. आणि मग त्याच्याविषयी आपल्याला काही आहे का? आणि तिसरी गोष्ट दुर्लभ आहे ती संत भेट.
काय बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणाचे परी जग जेठी करुणाचे बहु अवघड आहे संत भेटी परिया जग जेठी कृपा केली. मग असा असणारा भगवान परमात्म्याने आपल्यावर कृपा केली पाहिजे. मग कधी कृपा करीन देव आपल्याकडं, कशाने कृपा करतो? पैसे मांडले तर कृपा करीन? बोला. देव आपल्यावर कृपा कशाने करीन? आपण आपल्या पत्नीवर जे कृपा करतो ती कशाने करतो? इकडे आहे का? मग बोला. नाही तर मग तिकडे जाऊन गप्पा मारा तुम्ही. मग या तुम्हाला जावा येता विढोबार खुमाई मग आपल्याला त्या भगवंताची कृपा प्राप्त व्हायची. मग भगवंताची कृपा कशाने होती? बघा, आता पत्नी आहे. आता पत्नी तुमची दासी आहे का तुम्ही तिचे दास आहेत? बोलत बोलत जगन्नाथ महाराज तुम्ही सुद्धा बोला, काय अडचण नाही का? ब्रह्मचारी कोण सेवा करत? बोला महाराज, टाळकरी महाराज बोला ना. का लग्न नाही झालं? झालं ना? पत्नी सेवा. बरोबर आहे, यांचं बरोबर आहे. पत्नी आपली सेवा करते. आता पत्नी सेवा करते का तुम्ही सेवा करता? गॅस संपला, कोण गेलं? पत्नी का तुम्ही? साखर संपली, तेल संपलं, भाजीपाला संपला, कोण सेवा करतं बुवा? मग कोण दास आहे? ती का तुम्ही? हा, कारण का दास झालो? मला इकडे जायचं. का दास झालो? त्यांच्या सेवेमध्ये कसली अपेक्षा आहे का? पहाटपासून संध्याकाळपर्यंत जेवढी सेवा केली जाते त्याचं बिल पडतं बाबासाहेब महाराज? काही बिल पडत नाही, पण दास्यत्व शिकवावं लागत महाराज. हेच बिल आहे त्यांचं. चित्ती नाही आस, पांडुरंग त्याचा दास. मग आपल्याला जसं पत्नीचं दिवसभर सेवेचं रुपये बिल पडत नाही, मग तशी भगवंताची सेवा केली तर ह्या मंडपामध्ये, धर्म मंडपामध्ये, आपल्या कीर्तनामध्ये देव नाचन का नाही? कारण नामदेवाच्या कीर्तनात नाचला आणि आपलं त्याचं काय भांडण आहे का? त्याचे आपण दुश्मन आहेत? महाराज हे का होत नाही? मी माझ्या मनाला विचारतो की काय अपेक्षा आहे आमची? म्हणून ही घटना महाराज
तो तर वाट पाहतो. आपण रोज म्हणतो वाट पाहे बाबा भेटीशी आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. मग वाट कोणाची पाहतो रे बेटा? हा, कोणाची वाट पाहतो? तुका म्हणे आईशे अर्थ ज्याची माहिती, त्याचे चक्र पाणी वाट पाहे. मग आपल्या जीवनामध्ये भगवंताविषयी अर्थता पाहिजे महाराज. मग इथं जर अपेक्षा केली तर आपलं सगळं जीवन व्यर्थ जात. मग तिथं तुम्ही असू, मी असू, हे असू, काहीही परिणाम होत नाही. मग आपल्याला जसं त्याच्याविषयी जर आपल्याकडं फलाची अपेक्षा नसन तर आपण ह्या जीवनामध्ये महाराज आपण ठरवलं तर याच देहामध्ये मी जीवनमुक्तीचं सुख भोगन तर भोगता येतं. आणि हे सुख फक्त वारकरी संप्रदायातचे, बाकीचे 432 धर्म आहेत त्यांच्यात नाही आहे महाराज. हे जीवनमुक्तीचं सुख कुठं आहे? फक्त वारकरी संप्रदायात. पण याला का आपल्याला प्राप्त करून घेता येत नाही? आपल्याला प्रतिबंध कळला पाहिजे. जसं शेतकऱ्याला प्रतिबंध कळतो, दुकानदाराला प्रतिबंध कळतो, आणि रस्त्याने आपल्याला गतिरोधक आला की प्रतिबंध कळतो का नाही बुवा? कळतो ना. मग कडीने वाटा असन किंवा टेमकड नसन तर पलीकडून घालतो का आदळून देतो? सांगा बरं. म्हणजे फार अवघडलं सांगत नाही. म्हणजे तिथलचा प्रतिबंध कळतो. इथलचा प्रतिबंध जर कळला तर आपण काहीतरी पुढच्या पायरीला जाऊ. आणि प्रतिबंधच नाही कळला तर जाऊ का? म्हणून आपल्याला काय कळलं पाहिजे? प्रतिबंध कळला पाहिजे. म्हणजे असा बहु अवघड आहे संत भेटी, परिया जग जेठी कृपा केली. मग त्या जग जेठीने कृपा कधी करतो? तो निष्काम सेवा केल्याशिवाय करत नाही. मग मानाची अपेक्षा केली तरी होत नाही. मदरी गोनिया शरणा जो वांची महिमा सन्मान, तो गुळातील पाषाण जाण केवळ जाण गुळ दगड. अर्थ नाही समजत विचारवर काही तशी का अडचण नाही. मला सांगा, आता आपली गोट्याचाच भाग आहे हो. एखादा गोटा एवढा एवढा गुऱ्हाळ चालू होतं आणि लेकरांनी कशा टाकला? कढईत टाकला रसाच्या. आता ते रसातही शिजलं, पुढं घट झालं, ढिपीत गेलं, गेलं जिंतूरला, आणि जिंतूरून पुन्हा कुड्याला आलं, लापशीत. लापशीत शिजलं आणि नेमकं ताटावर आलं बा आमच्या. बोटचेप झालं का? कमून नाही झालं. मग जर मान सन्मानाची इच्छा असन तर गुळातल्या दगडासारखं सांगितलं महाराज. तर पैसे हरण तुरण हे लय बाजूला राहिलं. हा शुद्ध व्याभिचारी. चॅनलवर बोलतोय मी. हा, कुठंही सांगितलेलं नाही, ना भागवतामध्ये, ना ज्ञानेश्वरीमध्ये, ना गाथ्यामध्ये. मग त्या भगवंताची आपल्याला कृपा करून घ्यायची असन तर त्याची अनन्य भावाने सेवा करणं, त्याला प्रसन्न करणं. आणि त्याला प्रसन्न केल्यावर काय उद्गार काढतात अभंगाचं? शेवटचं शेवटचं. हा, असा घोटाळा असतो आमचा.
या चरणातून भगवंतावर किती जबाबदारीने बोलतात. काय म्हणतात ते, काही तुम्हाशी ठाऊका दुजे नेने तुका, दुजे नेने तुका, काही तुम्हाशी ठाऊका. आता काही तुम्हाशी ठाऊका म्हणजे कसं बोलणं आहे महाराज, कारण तुम्ही कसे आहात जाणते आहात, आणि जाणते असून माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही काय ठाऊका म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पण मी माझ्या जीवनामध्ये चूकच होऊ नाही दिली, म्हणून दुजे नेने तुका, काही आहे तुम्हाशी ठाऊका तुझे नेने तुका, म्हणजे दुसरं काही जाणतो का. मग दुसरं जाणत नाही आणि आपल्याला दुसरं तिसरं चौथं पाचवं 10वं कवर जाणच वाटतं. मग आपली जी परमार्थाची धारणा आहे ती एकनिष्ठ नाही, आणि एकनिष्ठ नाही म्हणून आपलं अंतकरणही शुद्ध होऊ शकत नाही, आणि अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय कोणालाही पुढच्या पायरीवर जाता येत नाही. जसं तिकीट 60 वर्षाच्या वर्षालाच अर्धा येईन ना, आणि 55 असलं तर घेतं का, 55 असलं कार्ड तर घेतं का नाही. तसं जीवनामध्ये हे क्रमाने आधी आपल्याला ईश कृपा पाहिजे, जीवाला काय पाहिजे, ईश्वर कृपा पाहिजे. मग ईश्वर कृपा सेवेशिवाय प्राप्त होत नाही. मग जसं महाराज म्हणतात दुजे नेने तुका, मग दुसरं काही जाणतं का. मग काय सांगितलं त्यांनी आपल्याला, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबा, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, विठोबाचे नाम नाही येते, विठोबाचे नाम नाही येते, विठोबाचे नाम नाही येते, एक गाव आहे विठोबाचे नाम, एक गाव आहे विठोबाचे नाम. विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. महाराज संताचे एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत का त्या संताच्या उपकारातून आपण तर कधी उत्तीर्ण होणार नाहीत, पण महाराज त्यांचे उपकार शब्दाने सांगता येत नाही. मज निरंतर Bye.
सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. आता निरंतर जागवणं म्हणजे अवस्थेने जागवतात का तर नाही. अवस्थेने जागवतात का तर नाही. कशावर जागवतात मग? कुठं जागवतात बुवा? कारण काय आपण कोण आहोत? आपण कोण आहोत खरे? बोला बरोबर, लाजू नका, बिनधास्त बोला तुम्ही, चुकून द्या, काय अडचण नाही. हा, आपण कोण आहोत? आपण माणसं नाही रे बाबा. आपण कोण आहोत तर ब्रह्म आहोत. हे ध्यानात घ्या बरोबर. आता तुमची काही चूक नाही, तुम्हाला कधी ऐकलं नाही आणि हे कोणी सांगत नाही. कारण तुम्ही कोण आहात? ब्रह्म आहात. तुम्ही देह नाही, तुम्ही जीव नाही, तुम्ही शरीरधारी नाही, तुम्ही कोण आहात? ब्रह्म आहात. मग असे ब्रह्म आहात आणि ब्रह्माच्या बोधाने तुम्हाला जागवतात. तू हे शरीर नाहीस, तू हे घर नाहीस, ही तुझी पत्नी नाही. मला सांगा, देह आपल्याला प्राप्त झाला. आता देहाला किती अवस्था आहे? आता 9 अवस्था. भागवतकारांनी 9 सांगितल्या, पण काही शास्त्रकार 14 अवस्था सांगतात. किती अवस्था सांगतात? 14 अवस्था. मग आता ह्या 9 अवस्थेमधून बुवा माझं शरीर आहे, मग अवस्था कमून बदलून दिल्या. आता पांढरी केस कम होऊन देता तुम्ही? कारण आपण म्हणतो देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय, असं म्हणतो का विश्वास करतो? हा बोला जा, म्हणतो. मग आता उद्या सकाळी काला झाला आणि काहीच नाही केलं, बसा पंगत आणि जेव्हा पोटभर, म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी. कोण जेवून तृप्त झाला बुवा? नाही महाराज. हे तुम्ही आम्हाला फशीत नाहीत आणि आम्ही तुम्हाला फशीत नाही, आपणच आपल्याला फशीत. हे ध्यानात घ्या. मी कोणाविषयी दोषाने बोलत नाही आणि त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण आपणच आपला घात करतो. आणि मग आपणच आपला घात करीन तर कोण सोडीन? येईन का कोणी सोडायला? मग असा आपण आपला घात ह्या जन्मात जर केला तर महाराज कोट्यावधी जन्म आपल्याला अनेक योनीमध्ये भोगावा. कोटी कोटी फेरा. मला सांगा, योगाने आपण सापाच्या जन्माला गेलो. कुठं गेलो? सापाच्या जन्माला. अहो सगळे त्याचे मित्रच ना. कुणी आदूत पाजते, कुणी सावली करते, कुणी त्याच्या अंगावर थंड टाकते. सापाच्या योनीला गेल्यावर अरे कुठेही जा वैरच निसतं.
का त्याला कोणी जवळ करतं? बरं माणसं नाही करीत, ढोरं तरी जवळ करतात का? नाही महाराज. मग अशा योनीमध्ये खायला भेटतं का, झोपायला भेटतं का, असा पटका बांधायला भेटतो का महाराज? हा असं मा एवढं वावर आहे, एवढं मोठं घर आहे, एवढा बंगला आणि अशी गाडी आहे. मग अरे सावध होय, नीट वाग. नीट वाग, नीट. शास्त्र म्हणेल तेच सांडावे, हेच राज्यहित न मानावे. घ्या म्हणतल्या घ्यावे विषय महाराज. मग स्वधर्म निधनम श्रेया परधर्मो भयावह. आपल्या धर्माने वागा, धर्माचं आचरण केलं तर भगवंत. पण निष्कामतेने मग शेती करत असन तरी निष्कामतेने. मला सांगा, आपण सगळे शेतकरीच आहोत, मी बी शेतकरी आहे. आपण अपेक्षेने सगळं करतो, पण आपल्या मनासारखं काय होतं? या कानबार घाल शक्यता आहे नाही ना, आपली सत्ताच नाही महाराज. आता काल धुई आली, उद्या धुई आली, काय करता येतं? आला करपा, काय करता येतं सांगा? मी धरले आता बटाटे एवढे होणारे आणि आला करपान गेलं ते निघून सगळं. काय करता येतं? म्हणजे आपली कुठंही सत्ता नाही. मग भोग आपल्याला जो होतो तो प्रारब्धाने होतो. मग संत सांगत नाहीत का आपल्याला? बोला बोला. भोगतो नघारे संचिता वाचोनी, भोगतो नघारे संचिता वाचोनी, भोगतो नघारे संचिता वाचोनी, भोगतो नघारे संचिता वाचोनी. समाधान करावे समाधान. करावे ते मनी समाधान. हा मग आता आपण समाधान मानतो का? नाही मानत. मानतो का? नाही मानत महाराज. कारण ही आशा इच्छा ही काय लाव आहे महाराज, लाव. ही कोणाला समाधान होऊन देते का? मग तुम्ही म्हणता बा अशक्य कोटीत गेलं, हे कुठं गेलं? होतच नाही ते परमार्थ करण्यात काय मतलब आहे? इथं इथे तिथं इथे, घरी ते सासरी, घरी ते दारी आणि सासरी ते माहेरी. मग करण्यात मतलब आहे का काय? तर ह्या गोष्टी जोपर्यंत आपण भगवंताची कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत मनाला समाधान होऊ शकतं का? आता मनाची देवता कोण आहे? बाबासाहेब महाराज. आता दुसऱ्याला तर नाही सांगता यायचं कोणाला. हा कुठं आहे? सांगळे कुठं आहे? कोणती आहे? हा घरी राहिली. मनाची देवता कोण आहे? चंद्र आहे. आता मला सांगा, त्या चंद्राला सुद्धा मनाने गंडवलं का नाही? गुरुपत्नीवर बलात्कार केला, कोणी केला? महाराज मन एवढं बलाढ्य, मन एवढं बलाढ्य,
म्हणून त्या मनाला आवरायचं असन तर ईश्वराच्या शिवे वाचून दुसरा कुठलाही पर्याय. हे चुटका सांगितलं तुम्हाला थोडक्यात. त्याचा लय मोठा विस्तार आलाय भागवतामध्ये. आता 23व्या अध्यायामध्ये खूप मोठा विस्तार आलाय महाराज. अरे हे असं चिंतन समाजामध्ये जर गेलं तर काही का व्हायना 2-5% का लोक व्हायना सुधारल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज आता ते तबला आणि ते लंब काय असते ते इतकं लांब हा शिंक काय म्हणते त्याला मला सांगा. ते वाद्य सत्वगुणी आहे का तमगुणी आहे का रजगुणी आहे? हो हा. जर वाद्य चांगलं नाही तिथं तमगुणी वाद्य ते का चांगलं वाजतं का आर्गन ते? महाराज कुठलीही गोष्ट मिठाचा खडा दुधात किती टाकावा लागतो? वंजळ भर का एक? किती वेळा लागत नासायला? तसं परमार्थामध्ये आचरण करत असताना थोडी बी चूक झाली तर महाराज ती महागात पडल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी सांगतो. म्हणून साधकांनी सतत सावधान राहिलं पाहिजे. म्हणून महाराज काय म्हणते? सावध झालो सावध झालो हरीच्या आलो. कसा आलो पाहिजे? सावध होऊन आला पाहिजे. महाराज आपल्या कर्तव्याच्या ठिकाणीही सावध आणि स्वरूपाच्याही ठिकाणीही सावध पाहिजे. सावध म्हणजे असं कपडे बिपडे झटकून आला हे सावध नाही. स्वरूपाच्या ठिकाणी आणि कर्तव्याच्या ठिकाणी. मग कर्तव्याच्या ठिकाणी कर्तव्य विसरलो तर स्वरूपाची प्राप्ती होत नाही. म्हणून जीवाने कर्तव्य कर्म कधीही सोडू नाही. मग आपण साधी देवाची देवपूजा करत तर मग कधी देव प्रसन्न होईल मला नाही सांगता यायचं बाबा. आपली माघार आहे त्याच्या बाबतीत. कारण पुरुष मंडळीचं कामी दे ढोबार खुमाई आपल्या जीवनामध्ये भगवंताची अनन्य भावानी सेवा केली, चित्त शुद्ध केलं आणि एक भगवंत सोडून काहीही जाणलं नाही, कोणाचाही विचार केला नाही. मग त्यांना काय अधिकार प्राप्त होतो? अभंगाचं पहिलं चरण. आता माझं आता मज देवा हिचे हातीचे सोडवा. कारण जन्म कशामुळे होतो बाबासाहेब महाराज? वासना म्हणजेच इच्छा. हो, जन्म घेणे लागे वासनेच्या
लागे वासनेच्या संगी आणि त्याची झाले अंगे. मग वासना दोन प्रकारची, एक सदवासना आणि एक दुर्वासना. मग संसार अनात्म पदार्थ गोळा करावा वाटत असन, अनात्म पदार्थ गोळा करावा वाटत असन तो कुणी असला तर कोणती वासना आहे ती? दुर्वासना. कोणती वासना आहे ती? दुर्वासना आहे. मग कुणी असो तो, XY चांद्यापासून बांध्यापर्यंत, महाराज असो ग्रस्ती, आणि ग्रस्ती असन आणि वासना नसन महाराज त्याच्या ठिकाणी जमाजमीची, तो महात्मा आहे. तो कोणी? महात्मा. तो मंडपात नाही आला आतापर्यंत, पण महात्मा आहे, साधू आहे. तो ओळखू येणार नाही आपल्याला, त्याला काही कळत नाही म्हणा, ते काय येड आहे, त्याला काय कळतंय. पण ते खरं शहाणं आहे, कारण त्याच्या ठिकाणी वासना राहिली नाही महाराज. त्यांनी समजलं हे सगळं खोटं आहे, पण आलंय वाट्याला म्हणून करायचं. आणि आम्ही सगळं खोटं बोलतो आणि खरं मानतो. आम्ही सांगताना सांगतो हे खोटं आहे, ते खोटं आहे, पण वागताना खरं मानतो. मग आम्ही सांगतो तुम्ही दान पुण्य केलं पाहिजे, आहे का नाही? दान पुण्य केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे. मग एखाद्या महाराजाचं काय म्हणते त्याला मला कळत नाही. ते आमच्या तिकडे आहे हो, यजमान व्हायला पाहिजे. काय यजमान? संत पूजन. काही ठिकाणी संत पूजन लिहितात, अमक्या अमक्या महाराजाचे संत पूजन, बाबासाहेब महाराज ठोंबरे. मला सांगा आता, संत पूजन ही सद्वासना आहे का दुर्वासना आहे? बोला. हा, असं का? बरोबर नाही, कारण तुम्ही त्या रांगीतले असल्यामुळं तसं आहे ना. कारण संत पूजन ज्या वेळेस होतं त्यावेळेस त्याला काय दिलं जातं? शाल, श्रीफळ आणि पाकिट. ही सद्वासना आहे. मग दुर्वासनेमध्ये झाला. कुठं गेला? परमार्थ करू नये कुठं गेला? दुर्वासनेमध्ये गेला महाराज. मग असं जे दुर्वासनेमध्ये जातात महाराज, त्यांना पुन्हा गती म्हणून स्वधर्म जो सांडील, काळू तया ते दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व त्याचे. आळंदीला जाऊन तक्रार करायची. सर्वस्व काय आपलं महाराज? जीवात्मा महाराज. आपला हा नरदेहाचा तागा काढून घेतला. आणि महाराज असं भागवतामध्ये इतकं वर्णन आलंय बाबासाहेब महाराज की म्हणजे आता बाहेर निघणं सुद्धा म्हणजे चांगलं नाही असं मला वाटायला लागलं. पण काय करावा? समाज काही वाचित नाही आणि त्यांना गरज नाही. कारण हे सगळे कुठं मोडतात? चार वाकामध्ये. कुठं मोडतात? चार वाकामध्ये. आणि चार वाकाचा कोणता वाद आहे? भौतिकवाद. चार वाकाचा कोणता वाद आहे? भौतिकवाद. मग भौतिक जीवन सुख समृद्धीने गेलं म्हणजे आपलं जीवन चांगलं झालं. मग आपल्याला काय आवडतं बा? भौतिकच आवडतं ना, सुख. मग कुंकून पैसे येऊ, धर्मानी येऊ, अधर्मानी येऊ, काही वाटतं का त्याचं? काही वाटत नाही महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख शांती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर संत वचन अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून भगवान म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? मला हिच्या लाशीपासून सोडव, आता मज देवा हिचे पासून सोडवा. म्हणजे ही जी आहे लास, तिला सोडव. तर ते काय सांगतात अभंग? दुसरं
अशी पाठी लागली, इच्छा जिते जैशी तैशी. ही इच्छा रूपी लास आपल्या संघाचे का बाजूला आहे. आपण सगळे कशाने जगतो? इच्छेने. करतो तरी कशाने करतो? इच्छेनेच करतो. महाराज, ही इच्छा किती बारीक आहे, किती मोठी आहे सांगता येत नाही. कठीण ही गोष्ट. मग ही इच्छा महाराज म्हणतात ही कोणे? लाशी आहे. लाशी ही पिशाचीने, डांकीने, राक्षसीने. ह्याच्यातून मला सोड. आपलं मागणं आहे का बुवा असं? मारुतराया आजचा दिवस चांगला. आता तो म्हणतो तुमच्या भेनं मी गावाच्या बाहेर आलो, माझ्याकडे कशाला आला म्हणून चांगला जाऊन दे. मग आपलं जिकडं जाईन तिकडं आपण एवढे देव फिरतो. कशासाठी फिरतो मला सांगा तुम्ही? इथून बरेच लोक गजानन महाराजाला जातात, बरोबर? बाबासाहेब महाराज जाता का नाही? कशासाठी जाता? मुक्त होण्यासाठी क माल मिळवण्यासाठी? बोला, इमानदारीने सांगायचं फक्त. हा, दर्शन कोण? ते म्हशीचं दर्शन रोजच करतात ना. तर मला दर्शन करायचं असन, तुमचं तिळं शुद्ध असन अंतकरण, तर गजानन महाराज तुमच्या घरी येतील. महाराज गजानन महाराज हे योगभ्रष्ट पुरुष होते. त्यांनी काही लिहिलं का स्वतःचं त्यांच्या हाताने? नाही. कारण पूर्वजन्मामध्ये काहीतरी कसर राहिली म्हणून जन्माला आले, आणि जन्माला येऊन तिची पूर्तता केली आणि ते मुक्त झाले महाराज. मग आपल्या अनेक इच्छा आहेत. वाढावे कळतान रूढी व्हावे दान दान, रूढी व्हावे दान दान, रूढी व्हावे दान दान. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. आता हे प्रारब्धाने प्राप्त होतं, कोणाच्याही मेहरबानीने प्राप्त होत नाही. देव कोणाचं देत नाही, देव कोणाचं नेत नाही. गजानन महाराजाला जाऊ नये असं नाही, पण जावा आणि त्यांच्याकडे जाऊन तुमच्यासारखं वैराग्य आम्हाला प्राप्त व्हावं असं मागा महाराज. गजानन महाराज आनंदाने तुमच्या गळ्यात हार घालतील वारे पठ्ठ्यामध्ये. हा महाराज निष्कलंक साधू होते ते. त्यांनी काही जमाजमी केली का? कुठं काही बांधलं का? नाही महाराज. त्यांचं जीवन चरित्र वाचा, त्यांनी ते काय लिहिलं नाही. त्याच्यानंतरचे जे इतिहासकार असते ते लिहितात, पण त्यांचं जीवन तसंच. स्वामी समर्थाचं पण तसंच आहे महाराज. मग यांच्याकडं आपण काय मागावं? आणि दुसऱ्याकडे तसं पाहिलं. एक दुसरी गोष्ट नाही तर त्याला पांडुरंग म्हणून पहा, पांडुरंगाच्या स्वरूपात पहा, तरी अडचण नाही. पण आपला भाव प्रत्येक ठिकाणी बदलतो, आणि भाव बदलला की फल बदलतं. भाव बदलला की फळ बदलतं, आणि फळ बदललं की पदरात काही पडत. मग ही लाशीपासून जर वाचवायचं असन तर महाराज आपल्याला त्या पांडुरंगाला अनन्य भावाने शरण गेल्याशिवाय पर्याय. म्हणून महाराज जसं म्हणतात ना, येथे एकची लीला तरले, सर्व भावे मज भजले, आईलची थळी सरले, माया जाळ. अर्जुना माझे ठाई, आपण पेविना सोरसो नाही, मी कवनाही उपचारे नाकळे गा. देवाला
काय द्यावं लागत? आपण पेपणा द्यावा लागत. त्याला बाहेरचं काही चालत. आता तुम्ही रोज काकड्यात म्हणतात कासयानी पूजा करू केशी राजा, असं त्या अभंगात सगळं आलेलं आहे. कारण सगळा त्योच आहे. मग पूजेला काय सांगा बरं? तर त्याला भाव द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? भाव द्यावा लागतो. आणि असा भाव दिला तरच भगवंत आपल्याला ह्याच्यातून तारू शकतो. आणि भाव जर नाही दिला तर महाराज ही गोष्ट होणं शक्य नाही. मग ज्याने भाव दिला ते काय म्हणतात? अभंगाचं तिसरं चरण. आपण म्हणतो आता पोराचं लग्न झालं, एकदा याला मुलगा झाला का आपला पांग फिटला. हा, पोरीचं पोरग झालं पांग फिटला. एवढं घर झालं पांग फिटला, येर झाली पांग फिटला. कवाई पांग फिटत पांग वाढतच राहत. महाराज म्हणतात, काय म्हणतात? फेडा आता पांग. काय पांग फेडा म्हणतात? पांग फेडा काय करा? अंगी लपवी अंगा. अंगा अंगी लपवी अंगा म्हणजे मला तुझ्यामध्ये सामावून घे, असं सरळ अर्थात झाला त्याचा. मला सांगा, आता हे संबोधन कोणाला करतात? ईश्वराला. कोणाला करतात? ईश्वराला करतात. मग ईश्वराला काय उपाधी आहे? काही देव ईश्वराला उपाधी नाही. काय? कांदे माया. वा, असं खनखन बोला ना, लाजत का? काय उपाधी? माया उपाधी. ईश्वराला माया उपाधी आणि जीवाला अविद्या उपाधी. मग मला सांगा, जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य होऊ शकतं का? नाही. कारण जीव हा अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे आणि ईश्वर ऐश्वर्य संपन्न आहे. कारण माया त्याच्या अधीने, तो मायेपासून झाला, पण माया कोणाच्या अधीने? ईश्वराच्या. आणि जीव कोणाच्या अधीने? अविद्येच्या. अविद्या म्हणजेच काय? इच्छा, वासना. मग वासना कुठं राहते हो? वासनेला उपादान कारण काय आणि आश्रय स्थान काय? कारण उपादान कारण जे आहे ते आपलं स्वरूपाचं अज्ञान. आणि आश्रय स्थान कुठं आहे? तर अंतःकरण.
वासना कुठं उत्पन्न होती? अंतकरणामध्ये. आणि अंतकरण जर शुद्ध असेल तर वासना शुद्ध राहील का अशुद्ध होईल? शुद्ध राहील. म्हणून भगवंत आणि संतही काय सांगतात? काय शुद्ध करायचं सांगितलं? शुद्ध ज्याचा भाव झाला तुका म्हणे दुरी नाही देवाच्याला तुका म्हणते तर ते झालेलं आहे आणि इथं करायचं सांगितलेलं आहे. असा संबंध कळला की सोयरीक होत असते आणि संबंध नाही कळला तर सोयरीक होतच नाही. म्हणून व्यवहारात सुद्धा अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध पाहतात आणि तेच पारमार्थामध्ये, दुसरं काही नाही. पण त्याच्यात कधी आपण डोकंच घातलं नाही, घालू वाटलं नाही. आणि त्याची गरज वाटते का? नाही वाटत. मग काय सांगितलं? चित्त शुद्ध करा, निर्मळ. मग ज्यांचं चित्त निर्मळ झालं महाराज त्यांच्यावर भगवंत कृपा करतो. आणि भगवंत कृपा झाली, पहिली कोणाची कृपा लागते? शास्त्रावर सांगतंय ईश कृपा लागते आधी. आणि ईश कृपा असन तरच बोध होईल. आणि ईश कृपा नसन कितीही आमच्यासारखा पंडितवानी बोलला तर बोध होणार नाही, ध्यानात घ्या. म्हणून ईश्वराची कृपा लागते. आणि ईश्वर निष्काम सेवे वाचून कोणाला भेटत नाही. मग अशी ईश्वराची जर कृपा झाली तर महाराज काही राहत का? झाली पाप ताप दैन्य जाय उठा उठी पाप ताप दैन्य जाय उठा पाप ताप दैन्य जाय उठा उठी ताप दैन्य जाय उठा उठी दादिया भेटी हरिदासाची आलिया भेटी हरिदासाची आलिया भेटी हरिदासाची पाप ताप दैन्य जाय उठा उठी दादिया भेटी हरिदासाची पाप ताप दैन्य जाये उठा उठी. कधी झालिया भेटी हरिदासाची. आता आम्हाला किती काही हरिदास भेटले पण आमच्यात काही परिणाम झाला नाही बा. का झाला? आता नथुराम महाराज भेटले, वक्ते बाबा भेटले, गुरुजी भेटले, पण काही परिणाम झाला का? कारण का? ईश कृपा नाही. काय नाही? ईश कृपा नाही. जोपर्यंत ईश्वराची कृपा होणार नाही तोपर्यंत काहीही नाही. ईश्वराची कृपा झाली की सद्गुरू भेटणार. काय भेटणार? सद्गुरू भेटणार. आणि सद्गुरू त्या काळात नसन तर आपणची होय.
त्याचा कैसरा प्रेम भाव आपणची होय देव गुरु. मग त्या कालामध्ये भगवान परमात्मा स्वतः होऊन गुरु होऊन येतात आणि त्या जीवाला काय सांगतात? काना वचनाच्या भेटी सरिसाची पैक्रीटे वस्तू होऊन उठे कवन एक तत्वमसी तूच ते ब्रह्म आहेस. काय सांगतात? तूच ते ब्रह्म आहे. असं त्याला अप्रोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. ज्ञानाचे किती प्रकार आहेत? अप्रोक्ष आणि परोक्ष. मग असं ज्ञान झालं त्याला एकदा की महाराज ते ज्ञान स्थिर राहण्यासाठी, ते समजण्यासाठी कोणाची कृपा लागती? शास्त्र कृपा लागते. ते समजण्यासाठी शास्त्र कृपा लागती. आणि शास्त्र कृपा झाल्यानंतर आपल्या अंतकरणाची कृपा असन तरच मी ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे लोकांना नाही सांगणार बरं का, लोकांना सांगता येत नाही. गप राहणं म्हणजे ही अवस्था प्राप्त होण्यासाठी आपल्याला अंतकरण ही कृपा आवश्यक आहे. ईश कृपा, सद्गुरु कृपा, शास्त्र कृपा, ईश अंतकरण कृपा, ह्या 4 कृपा प्राप्त करून घ्यायच्या असतील तर ह्या नरदेहातच करून घेता येतात. याच्यासाठी 4च सिद्धांत आहेत. काय करायला पाहिजे? निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतो. निष्काम उपासनेने चित्ताला स्थिरता लाभती. आणि मग आपल्याला अशी गोष्ट झाली की तूच ते ब्रह्म आहे असं ज्ञान होतं. मग काय सांगितलं महाराज? निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि ज्ञान. आणि असं ज्ञान झालं मग आयुष्य शिल्लक राहिलं तर काय करावा? तर माऊली महावैष्णव त्याला सांगतात माझ्या जीवीची आवडी. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरानीहीन गुडी. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण विधिले. महाराज तेव्हा भक्ती होती 15.5ची व्हावे ते 15.5 मिसळावे तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी. याला भक्ती म्हणतात. आणि भक्ती कठीण आहे.
आणि असं आपल्या जीवनामध्ये आपण निश्चितपणे भगवंताच्या साधुसंताच्या आशीर्वादाने आपल्याला ही अवस्था प्राप्त हो अशी भगवंताच्या चरणी आणि हनुमंतरायाची चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भैरवी म्हणा बरं का पण मस्त विलास मुंडे गोड आवाज आणि भगवानराव उकडे विलास तुझे
ठिकाणी सर्व गंधर्वासारखे गायक असणारे सगळे गायक मंडळी, अर्जुनासारखे वादक असणारे आणि सुखाच्या राजा परीक्षितीसारखे सगळे श्रोते मंडळी, फक्त शुकाचार्यासारखा सांगणारा नव्हता एवढीच उणीव होती. या लागी आता स्तुती सांडवणी निवंता, चरणी ठेवी जे माथा, हेची भले सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम करतो. गावकरी मंडळीला एक मागतो, जर उदार असले तर देतील, नसले तर नाही देतील. देतान का वर हात करा, खाली नाकान करू. एवढेच लोक गावातले परिगावचे बाकीचे. कारण तुम्ही एकच मागणं आहे का तुम्ही सगळ्या जणांनी पुढच्या वर्षी ज्ञानेश्वरी पारायणाला बसायचं. आता खाली गेले हात खाली. आणि तुम्हाला जर स्वतः काहीच करायचं नसेल तर तुम्ही सप्ते करून नरकाला जाऊ नका राजा. तुम्ही ग्रंथ वाचा आणि मग कळण तुम्हाला. तुम्ही घेऊन होऊन काय माझी तारीख नाही घेतली तर मला काही अडचण नाही, पण तुम्ही तुमचं जीवनाचं विनाकारण अधोगतीला जाण्यासाठी प्रयत्न करू नका. म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल.